गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाचा डीएनए आता जुळलेला आहे। आज संध्याकाळी मृतदेह रुपाणी कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार आहे। अहमदाबाद विमान अपघातामध्ये रुपाणी यांचा मृत्यू झालेला होता आणि आज त्यांच्या मृतदेहाचा डीएनए जुळल्याची माहिती मिळते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, या संदर्भात काय अधिकची माहिती आहे? सध्याची माहिती मिळते त्यानुसार त्यांच्या कुटुंबियांशी विजय रुपाणी यांचा डीएनए जोडला गेलेला आहे आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह जो आहे त्यांच्या कुटुंबियाच्या ताब्यात दिला जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती या विमान अपघातामध्ये गेलेल्यामुळे पूर्ण गुजरातसह देशभरामध्ये शोक व्यक्त केला जात आहे। दुसरा मुद्दा हा आहे की 2013 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात त्यांनी गुजरातचे म्युनिसिपल फायनान्स बोर्डचे चेअरमन पद जे आहे त्यांनी भूषवलं होतं। 2014 साली राजकोट वेस्ट मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवली आणि त्याच वर्षी आनंदीबेन पटेल यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते परिवहन मंत्री होते। त्यानंतर 7 ऑगस्ट 2016 ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले। 2017 मध्ये भाजपने गुजरातमध्ये निवडणूक जिंकल्यानंतर विजय रुपाणी यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद देण्यात आलं होतं। तर असं एकंदरीत पाहिलं तर मोठा राजकीय प्रवास त्यांचा होता। दुसरं म्हणजे खास करून म्यानमार मधून ते त्यांचं कुटुंबीय गुजरातमध्ये आलं होतं, राजकोटमध्ये आलं होतं। आज त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात दिला जाईल आणि शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावरती राजकोट या ठिकाणी अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत। अगदी शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।